नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आरसेप करारावर 15 देशांनी स्वाक्षरी केल्याची बातमी तुम्ही वाचला असणार आहात. तर हा नक्की करार काय आहे? रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, ज्याला प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी असं म्हटलं जातं, यामध्ये जे काही देश आहेत, मग त्यामध्ये आसियान कंट्रीज असतील, त्यासोबतचे इतर 6 देश असतील, यापैकी 15 देशांनी या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. तर आज आपण काही मूलभूत प्रश्न या माध्यमातून पाहणार आहोत, कारण आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी राज्यसेवेची असेल किंवा संयुक्त पूर्व मुख्य परीक्षा असतील, यामध्ये यावर क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. एसटीआयची मुख्य परीक्षा सुद्धा आहे. तर हा करार नक्की चर्चेत का आहे आणि त्यासोबतच या करारावर स्वाक्षऱ्या ज्या देशांनी केल्या ते देश कोणते आहेत, कोणत्या देशांनी या करारावर स्वाक्षरी केली नाही, भारताने या भागीदारीचा सहभाग असूनही भारताने स्वाक्षरी का केलेली नाही, हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. तर काही फॅक्ट्स आपण यामध्ये पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्हाला आठवत असेल की मागच्या वर्षी, मी डेटही तुम्हाला सांगतो, की 5 नोव्हेंबर 2019 ला भारताने आरसेप करारावर स्वाक्षरी करणार नसल्याचे संकेत त्यावेळेसच दिलेले होते. मात्र 2020 पर्यंत या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची चिन्ह होते आणि ते आता पूर्ण सुद्धा झाले. मात्र भारताने यावर अजून स्वाक्षरी केलेली नाही. पुढे भारताला संधी आहे. भारताला जर वाटेल तर तो स्वाक्षरी करू शकतो. मात्र अनेक काही मूलभूत प्रश्न भारताच्या समोर आहेत. अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं भारताला मिळालेली नाहीयेत. त्यासोबतच आता सध्या जर आपण परिस्थिती बघितलं तर चीन सोबतचे आपले जे संबंध आहेत ते बिघडलेले आहेत. विस्कटलेली स्थिती आपल्याला दिसून येते आहे. त्यामुळे भारत तरी सध्या तरी या करारावर स्वाक्षरी करेल अशी चिन्ह आपल्याला दिसत नाहीये. तर अमेरिका या करारामध्ये सहभागी आहे का? तर अजिबात नाही. अमेरिकेचा सुद्धा या कराराशी संबंध नाही. मात्र ट्रम्प यांनी तेव्हाच सांगितलं होतं की या करारात आम्ही सहभागी होत नाही. ट्रम्प म्हणजे अमेरिका आणि चीन यांचे सुद्धा संबंध फार काही चांगले नाहीयेत. मात्र आता जर आपण अमेरिकेच्या निवडणुका जर पाहिल्यात तर जो बायडन हे जे आहेत ते निवडून आलेले आहेत. तर कदाचित या करारावर सहभागी होण्याची चिन्ह असू शकतात तशी, परंतु त्यावर अजूनही निश्चित असं काहीही सांगता येत नाही. त्यामुळे सध्या तरी अमेरिका आणि भारत या कराराचा भाग नाहीयेत. मग आपण सुरुवातीला काही गोष्टी पाहूया की प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी हा जो एक करार आहे, हा करार कशासाठी आहे? तर या आरसेप करारामध्ये जे आयात शुल्क आहे ते कमी करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच सेवा व्यापार जो आहे तो सुद्धा खुला करण्याचा उद्देश या कराराचा आहे. मग यामध्ये कुठले कुठले देश आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. तरी सुद्धा बेसिक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे की प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी, याच्यावरून आपल्याला हा जो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिपचा जो भाग आहे तो आपल्याला इथे दिसून येतो. नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. कधी कधी आपल्याला एकदम बेसिक क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर चर्चेत का आहे? कारण आशिया पॅसिफिक मधील चीनसह 15 प्रमुख देशांनी आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केलेली आहे. मात्र यात भारताने सहभाग घेतला नाही. हा व्यापारी करार आजपर्यंतचा जगातील सर्वात मोठा करार मानला जातो. यामागील कारण असंही आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे देश आहेत या करारावर स्वाक्षरी केलेले, तर यांचं जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात जर वाटा बघितला तर त्या देशांचा एकूण वाटा 30% आहे. लक्षात घ्या, म्हणजे ग्लोबल जीडीपी मधला जो वाटा आहे हा एकूण 30% आहे. त्यामुळे या कराराची जी संकल्पना आहे ती 2012लाच मांडण्यात आलेली होती आणि हा करार जो आहे आग्नेय आशिया शिखर बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि त्यानंतर हा करार अस्तित्वात आला. ठीक आहे. मात्र स्वाक्षऱ्या कुठे झाल्या हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्या कधी झाल्या, पुढच्या वर्षी जर यावर क्वेश्चन्स विचारला गेला तर ही डेट सुद्धा महत्वाची आहे. 15 नोव्हेंबर 2020 ला आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, हा जो आसियानचा जो देशाची जी वार्षिक परिषद आहे, ही वार्षिक परिषद 15 नोव्हेंबर 2020 ला भरलेली होती आणि इथे या करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, एमपीएससीचे विविध ऑनलाईन कोर्सेस जॉईन करायचे असतील तर आमचं न्यू इंडिया करिअर फोरम हे ऍप तुम्ही नक्की डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर खाली लिंक दिलेली सुद्धा आहे. न्यू इंडिया करिअर फोरम हे ऍप तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर विविध ऑनलाईन कोर्सेस तुम्हाला पाहता येतील. हा आरसेप करार जो आसियान देशांच्या वार्षिक परिषदेमध्ये जो झालाय, तर या आसियान देशाविषयी किंवा या संघटनेविषयी सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहे. यामध्ये एकूण 10 देश आहेत. मग या 10 देशांमध्ये 5 देश सुरुवातीला होते आणि त्यानंतर 5 देश जे आहेत ते नव्याने जॉईन झाले. या 5 देशांमध्ये सुरुवातीला कोणकोणते देश होते? इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड, हे 5 देश आहेत. तुम्हाला हा सगळा भाग बघितल्यानंतर सुद्धा हे साऊथ एशियामधले हे कंट्रीज आहेत असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर ब्रुनेई, व्हिएतनाम, म्यानमार, लाओस, कंबोडिया हे सुद्धा देश पुढे नव्याने जॉईन झालेले आहेत. ठीक आहे. तर असे एकूण 10 देश आसियानमध्ये आहेत. आता सोबतच महत्वाचा भाग आपल्याला पाहणे गरजेचं राहील की ही जी आसियान जी संघटना आहे त्याची स्थापना कधी झाली? तर 8 ऑगस्ट, लक्षात घ्या, डेट सुद्धा महत्वाची आहे. तर 8 ऑगस्ट
1967 मध्ये याची स्थापना झाली. याला बँकॉक घोषणा असंही म्हटलं जातं, ही जी घोषणा करण्यात आली. ठीक आहे. त्यासोबतच एक महत्वाचा भाग आहे की जगाच्या एकूण जमीन क्षेत्रांपैकी 3% क्षेत्र लक्षात घ्या. किती? 3% क्षेत्र या आसियान कंट्रीजनी व्यापलेलं आहे. आणि यामधील लोकसंख्या जर बघितली तर एकूण 8.8% ही जी लोकसंख्या आहे आपल्याला दिसून येते. ही एक मोठी अर्थव्यवस्था आहे. जर या सर्व देशांची एकत्रित अर्थव्यवस्था जर आपण केली तर जगातली सर्वात मोठी 7वी अर्थव्यवस्था म्हणून या कंट्रीजकडे पाहिलं जातं. ठीक आहे. आरसीपी भागीदारीमधील इतर 6 देश कोणकोणते आहेत? तर यामध्ये बघा, ह्या भागीदारीमध्ये करारावर स्वाक्षरी भारताने केलेली नाहीये, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. भागीदारीमध्ये भारत आहे, जपान आहे, दक्षिण कोरिया आहे, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया, ह्या देशांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या देशांनी सुद्धा ह्या एकमेकांसोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट हा जो केलेला आहे, मुक्त व्यापार करार केलेला आहे. त्यामुळे आरसीपी भागीदारीमधील इतर 6 देश म्हणून यांना ओळखलं जातं. याचा उद्देश काय आहे कराराचा? तर आयात शुल्क कमी करण्यासोबतच सेवा क्षेत्र सुद्धा खुले करणे हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे. तुम्हाला ह्या काही गोष्टी, मूलभूत गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलंय की या देशाच्या हा जो करार आहे, या करारामध्ये अमेरिकेने सहभाग घेतलेला नाहीये. मात्र पुढे जाऊन जो बायडन करू शकतात असं अनेकांचं म्हणणं आहे. यामध्ये अजून काही गोष्टी पाहण्यासारख्या अशा आहेत की भारताने मागच्या वर्षी सांगितलं होतं की या करारावर आम्ही स्वाक्षरी करणार नाही. त्यामागची कारणं काय होती? मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्या चीनी वस्तू आहेत, त्या चीनी वस्तू भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर येतील आणि भारताची प्रचंड मोठी मुक्त जी बाजारपेठ आहे ती चीनला दिसत आहे. आणि त्यामुळे चीनचा प्रयत्न नक्कीच आहे की यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर चीनची निर्यात वाढेल आणि भारताची आयात प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यामुळे, आणि कारण चीनच्या वस्तू भारतामध्ये थोड्या स्वस्त होतील, राईट. परंतु असं जर झालं तर भारतामधला जो काही कामगार वर्ग आहे किंवा जे काही छोटे उद्योजक आहेत त्यावर नक्कीच हे येऊ शकते, अडचण येऊ शकते. आणि त्यामुळे हा जो एक करार आहे, या करारावर स्वाक्षरी न करण्याचं भारताचं सुरुवातीपासून म्हणणं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की आरसीपीत जे मार्गदर्शक तत्व आहेत, त्या मार्गदर्शक तत्वाची मूलभूत भावना पूर्णपणे प्रतिबिंबित होत नाही, असं सुद्धा भारताचं म्हणणं आहे. त्यामुळे हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्यासोबतच आता जर आपण भारताचे इतर या देशांसोबत जर बघितले, आपण या आसियान कंट्रीज मधल्या देशांसोबतचा जर व्यापार बघितला तर तो व्यापार तुटीत चालल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की या देशांसोबत काही वेगवेगळे करार जे आहेत, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ऑलरेडी भारताने केलेले आहेत, जसं जपान सोबत म्हणा. परंतु याचा फार फायदा आपल्या भारताला झालेला नाहीये. त्यामुळे जसं आता जपान सोबतचा जर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे किंवा इतर देशांसोबतचे आहेत, यांचा सुद्धा मुक्त व्यापार करार करून त्यांच्या म्हणजे त्या देशांना फायदा झालाय, मात्र भारताला तेवढा फायदा झालेला नाहीये, कारण या देशांसोबतचा आपला व्यापार हा तुटीत चाललेला आहे. त्यामुळे हा एक सुद्धा मुख्य कारण आहे की या करारावर स्वाक्षरी केली गेलेली नाहीये. त्यासोबतच या करारामध्ये बौद्धिक संपदेचा विचार करण्यात आलेला आहे. कामगार कायदे आणि पर्यावरण संरक्षणाचा विचार करण्यात आलेला नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि आग्नेय आशियातील व्यापाराचे नियम जे आहेत ठरवण्यावर आता चीनचं प्रभुत्व राहील, असा याचा अर्थ होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे एक पॉलिटिकल किनार सुद्धा या कराराला आहे. त्यामुळे अमेरिकेचा, ट्रम्पचा या कराराला सुरुवातीपासूनच एक नकार होता आणि यामध्ये सहभागी होण्याची चिन्ह त्यांची नव्हती. त्यामुळे अशा प्रकारे हा प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी व्यापारी करार काय आहे हे आपण यामध्ये बघितलं. सुरुवातीला प्रश्नांच्या स्वरूपात जसं आपण पाहिलं की हा करार चर्चेत का आहे, ज्या देशांनी स्वाक्षऱ्या केल्या त्या कुठे करण्यात आल्या, त्या कधी करण्यात आल्या, आसियान कंट्रीज मधले कुठले कुठले देश आहेत, आरसीपी भागीदारीमधील इतर 6 देश कोणते आणि त्याचा उद्देश काय होता, भारताने करारावर सही का केली नाही, या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहिल्यात. आय होप की हे लेक्चर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.